नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे सुमित्राजवळ सगळेजण बोलायला आलेले असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, काय झालं, कशासाठी बोलावलं आहे, काय बोलायचं आहे महत्त्वाचं. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, आई, ऐश्वर्याकडे आपल्या घराचे आणि प्रॉपर्टीचे जे काही पेपर होते ते प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हाती लागलेले आहेत. तेव्हा सुमित्रा म्हणते, काय, हे कधी झालं, प्रॉपर्टीचे पेपर कधी हाती लागले. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की आई, ऐश्वर्याने ते पेपर स्टोरूममध्ये ठेवले होते, कपाटामध्ये लपवून. ते पेपर जानकीच्या हाती लागलेले आहेत आणि ते पेपर सुखरूप ठिकाणी ठेवण्यातसुद्धा आलेले आहेत. पण आता प्रॉपर्टीचे पेपर जरी हाती लागले असले तरीसुद्धा अजून ऐश्वर्याने जानकीची आई कुठे आहे तो काही पत्ता अजून सांगितलेला नाही आहे. तेव्हा इथे जानकीची आई अजून सापडलेली नाही आहे. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, अरे पण जानकीची आई आता जिवंतच नाही आहे ना, मग तुम्ही त्यांना का शोधताय. तेव्हा जानकी म्हणते, नाही आई, माझी आई जिवंत आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, जानकी, अगं हे सगळं तू कुठल्या आधारावरती बोलतेस, मंदिरामध्ये जो मेसेज लिहिला होता त्याच्या आधारावरती बोलतेस का, की तुझी आई जिवंत आहे म्हणून. अगं पण ते तुझ्या आईनेच लिहिलं होतं, असा काही पुरावा आहे का तुझ्याकडे ज्याच्या बळावरती तू हे बोलतेस. तेव्हा जानकी म्हणत असते, नाही आई, पोलिसांना असे काही पुरावे सापडलेत ज्याच्यावरून पोलिसांचं असं म्हणणं आहे की कदाचित माझी आई जिवंत आहे, माझी आई अजून मेलेली नाही आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की आई, मी काय म्हणतो, आपल्याला अजून थोडे दिवस हे नाटक असंच सुरू ठेवायचं आहे. जोपर्यंत ऐश्वर्या जानकीच्या आईचा पत्ता सांगत नाही तोपर्यंत आपल्याला अजून थोडे दिवस हे नाटक करावं लागणार आहे. आत्तापर्यंत तू आम्हाला जसा सपोर्ट केलास तसा सपोर्ट आताही करशील ना ग आई. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, अरे पण अजून किती दिवस हे नाटक आपल्याला लांबवावं लागणार आहे काही कळत नाही आहे बाबा. आता तुमचे नाना इथे नाही आहेत म्हणून, नाहीतर तुमच्या नानांनी कितीतरी प्रश्न विचारून मला अगदी भांडारून सोडलं असतं. ते ऐश्वर्या काही स्वतःहून आता जानकीच्या आईचा पत्ता आपल्याला सांगणार आहे का. आपल्यालाच आता काहीतरी करून तिच्याकडून सत्य काढून घ्यावं लागणार आहे ना. ती काही स्वतःहून सांगणार नाही, मग हे नाटक तुम्ही आता कसं करणार आहात. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, आई, अजून थोडे दिवस, मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्हालासुद्धा खूप जास्त मनस्ताप होतो आहे, पण लवकरात लवकर आपल्याला ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणायचं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई हे बघ, जोपर्यंत लता आई सापडत नाही आणि त्यांना आपण कोर्टामध्ये सादर करत नाही ना तोपर्यंत जानकी निर्दोष सिद्ध होणार नाही आहे, जानकीला विनाकारण शिक्षा होईल. तेव्हा सौमित्र म्हणतो, बरोबर बोलतोय दादा, हे बघ आई, काहीही झालं तरीसुद्धा ऐश्वर्याचं कारस्थान उघडं करायचं असेल तर लताई मिळणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा जानकी म्हणते, आई, तुम्ही फक्त आम्हाला थोडीशी मदत करा, आपण आता शेवटच्या टप्प्यावरती पोचलोच आहोत. मी हवं तर तुमची माफी मागते की तुम्हाला माझ्यामुळे मनस्ताप होतोय, पण ऐश्वर्याचं कारस्थान उघडं करण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज लागणारच आहे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, जानकी, अगं हे घर जोडून ठेवण्यासाठी तू इतके प्रयत्न करतेस, मग मी थोडा हातभार लावू शकत नाही का. अगं तू का माफी मागतेस, या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नाही आहे, तू माफी मागू नकोस, माझी मदत हवी आहे ना. मी तुम्हाला ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांसमोर आणण्यामध्ये नक्की मदत करेन, असं सुमित्रा म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्या त्या माणसाची वाट बघत असते ज्याच्याबरोबर तिला रणदिवेंच्या प्रॉपर्टीचं डील करायचं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या त्या माणसाची वाट बघत असते. तेवढ्यातच तो माणूस आता तिथे पोचलेला असतो. त्याने मास्क वगैरे लावलेला असतो, म्हणजे तो माणूस नक्की कोण आहे हे दिसतसुद्धा नसतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तुम्ही आलात. तेव्हा तो माणूस म्हणतो, काय गं, प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, मी प्रॉपर्टीचे पेपर तुम्हाला आता देणार होते, पण काय झालं आहे माहिती आहे का, प्रॉपर्टीचे पेपर माझ्याकडून गहाळ झालेले आहेत, ते सापडतच नाही आहेत. म्हणजे मी ज्या ठिकाणी ठेवले होते ना तिथे ते मी शोधायला गेले, पण पेपर मला तिथे सापडले नाही, ते गहाळ झालेत. तेव्हा इथे तो माणूस म्हणत असतो, काय, आज तू मला प्रॉपर्टीचे पेपर देणार होतीस आणि त्या बदल्यात मी तुला 50 कोटी रुपये देणार होतो. मग आता प्रॉपर्टीचे पेपर तुम्हाला देणारच नाही आहेस, मग ते पेपर न देता मी काय तुला पैसे देऊ का. आता तू दिलेला शब्द पाळलेला नाही आहेस ना, प्रॉपर्टीचे पेपर घेऊन नाही आलीस ना, आता मी तुला सोडणार नाही आहे. आता तुला त्याची शिक्षा भोगावीच लागेल.
गोळी खावी लागणार आहे तुला माझ्या बंदुकीतली. आणि इथे तो माणूस आता ऐश्वर्याला गोळीसुद्धा मारतो. आणि त्याच प्रेक्षकांनो आवाजामध्ये इथे आता लताबाई उठून जागी झालेली असते. लताबाई उठते आणि म्हणते, जानकी. तेवढ्यातच तिथे एक माया नावाची मुलगी येते आणि ती आता लाईट चालू करते. तेव्हा इथे लता म्हणत असते, काय गं हे, तू कोण आहेस? तेव्हा इथे माया तिच्याजवळ येते आणि म्हणते, हे बघा, तुम्ही शांत व्हा काकू, प्लीज तुम्ही शांत व्हा. हे बघा, मी तुम्हाला सगळं काही सांगते, पण आधी तुम्ही प्लीज माझं शांतपणे ऐकून घ्या. तेव्हा इथे आता घाबरलेली लता म्हणते, नाही नाही, मला तुझं काहीसुद्धा ऐकून घ्यायचं नाही आहे, मला माझ्या जानकीकडे जायचं आहे. तेव्हा माया म्हणते, ठीक आहे, तुम्ही तुमच्या जानकीकडे जा, पण आधी मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका, तुम्ही शांत व्हा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते, तुम्ही पाणी प्या बरं, तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा इथे आता लता काही पाणी पित नाही. ती म्हणते, बाई तू कोण आहेस गं, माझ्यापासून तू लांब राहा. आणि लता पाण्याच्या ग्लासाला हात मारते, तेव्हा ते काचेचं ग्लास खाली पडून फुटतं. तेव्हा माया म्हणते, काकू हे काय केलं तुम्ही? अहो तुम्ही राग कशाला काढताय माझ्यावरती आणि ह्या ग्लासवरती? हे बघा, चिडचिड करून काही होणार नाही आहे, तुम्ही प्लीज शांत व्हा, इथे तुमचं कोणी काही ऐकायला येणार नाही आहे. तेव्हा लता म्हणते, ती मला मारून टाकेल, त्याआधी मला जानकीकडे जाऊ दे. तेव्हा माया म्हणते, कोण मारते तुम्हाला? तेव्हा लता म्हणते, ती ऐश्वर्या, माझ्या मुलीची जाऊ. ते ऐश्वर्या, तिच्या गुंडांनी मला माझ्या जानकीच्या घराच्या गेटपासून त्यांनी मला लांब केलं. गेटपर्यंत मी पोचलेच होते, तिथपासून ते मला कुठे घेऊन गेले मला काही आठवत नाही आहे. मला आता जाऊ दे, मला तू नको अडूस. तेव्हा इथे जात असताना लताच्या पायाला मगाशी जे फुटलं होतं काचेचं ग्लास, त्याची काच तिच्या पायाला लागते. तेव्हा इथे आता माया म्हणत असते, काकू अहो तुम्ही कशाला पॅनिक होताय, कशाला इतका स्वतःला त्रास करून घेताय? तुमच्या पायाला इथे काच लागली आहे ना, थांबा थांबा, मी हळद घेऊन येते. आणि ती काच बाजूला करते आणि आता हळद घेऊन येते. आणि इथे लताच्या पायाला जिथे काच लागलेली असते तिथे आता हळद दाबून ठेवते आणि म्हणते, काकू प्लीज प्लीज तुम्ही माझं ऐकून घ्या, शांत व्हा, इथे तुमचं बोलणं ऐकणारं कुणीच नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो ऐश्वर्याला जी आता गोळी त्या माणसाने मारलेली असते, ती गोळी तिला लागलेली नसते, नेम त्याने मुद्दामूनच चुकीचा धरलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे बघा, एक मिनिट थांबा, तुम्ही प्लीज मला मारू नका. तुम्ही मला का मारताय? मी प्रॉपर्टीचे पेपर तुम्हाला देईन ना, देईन प्रॉपर्टीचे पेपर, मला थोडासा वेळ तर द्या. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, काय, मी तुला वेळ देऊ? माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे, कळलं ना? म्हणूनच तुला म्हणत होतो की जेव्हा तुझ्याकडे प्रॉपर्टीचे पेपर होते तेव्हाच डील करून टाक म्हणून म्हणालो होतो की नाही, तेव्हा तू माझं ऐकले नाहीस. 2 दिवस थांबा, 3 दिवस थांबा केलंस ना, आणि आता शेवटीला काय झालं, प्रॉपर्टीचे पेपर गायब झाले ना. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, हे बघा, ते प्रॉपर्टीचे पेपर मी नीट ठेवले होते, पण मला असं वाटतंय ती जानकी आणि ऋषिकेश आहेत ना, त्यांनीच त्यांनीच ते पेपर गायब केले असतील. नाहीतर मी पेपर अशा ठिकाणी ठेवले होते ना, तिथे कुणीच जाणार नाही अशा ठिकाणी पेपर मी ठेवले होते. पण ती जानकी आणि ऋषिकेश त्यांनी ते पेपर शोधून काढले असतील. तुम्ही मला थोडासा वेळ द्या ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे माया म्हणत असते, हे बघा काकू, शांत व्हा, माझं नाव माया आहे आणि मी इथली नाही आहे. म्हणजे मी आधी याच गावामध्ये राहत होते, कामानिमित्त मी मुंबईमध्ये गेले होते. आता माझे आईवडीलसुद्धा तिकडेच आहेत. मुळशीमध्ये काम होतं म्हणून इथे आले होते. आणि इथे आल्यानंतर एक अनोळखी माणूस, त्याने असा मास्क वगैरे लावला होता, हॅट वगैरे घातली होती, एवढा मोठा कोट घातला होता, त्या माणसाने मला बेशुद्ध केलं आणि नंतरला इथे मला आणून कोंडून ठेवलं. बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्ही जाऊ शकणार नाही, कारण बाहेरून दारं खिडक्या सगळं काही लॉक्ड आहे. आणि बघा ना, मलासुद्धा इथे 7-8 दिवसच झालेत येऊन, मला कोंडून ठेवलं आहे आणि तो माणूस कुठेतरी निघून गेला. तोच माणूस तुम्हालासुद्धा इथे घेऊन आला आहे, त्याने मला इथे आणले, त्याच माणसाने तुम्हालासुद्धा इथे आणले, असं माया म्हणत असते. मला कळतच नाही आहे त्या माणसाने आपल्याला इथे का आणून ठेवले. घेणं ना देणं काही त्याच्याबरोबर आपला संबंध नाही आहे, तरीसुद्धा त्या माणसाने आपल्याला इथे कशासाठी आणून ठेवले काही कळत नाही आहे काकू. हे बघा, तुम्ही कितीही बाहेर जायचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्ही जाऊ शकणार नाही, कारण दारं खिडक्या लावल्या आहेत ना. तेव्हा लता म्हणते, अगं पण हा माणूस आहे तरी कोण आणि इथे कशासाठी घेऊन आले आपल्याला?
तेव्हा इथे माया म्हणत असते, मला कळत नाही आहे, घेणं ना देणं, कशासाठी घेऊन आलं आहे, का घेऊन आलं आहे, काही कळत नाही आहे. आणि बघा ना, जो माणूस आपल्याला इथे घेऊन आला आहे ना, त्याने इथे सगळी तयारीसुद्धा करून ठेवली आहे. म्हणजे हे बघा, इथे बाजूला किचन आहे, अगदी इथे चहा, पूड, साखर, सामान सगळं भरून ठेवलं आहे. म्हणजे आता स्वयंपाकासाठी जे जे काही लागतं ना, ते सगळं इथे त्याने आणून ठेवले ऑलरेडीच. सगळी तयारी करून ठेवली आणि आपल्याला इथे आणून ठेवले. आपण इथे जेवण वगैरे बनवून, खाऊन पिऊन जिवंत राहू शकतो, पण इथून बाहेर पडू शकत नाही. म्हणजे आधी मला खूप जास्त राग आला, खूप चिडचिड केली, रागराग केला, पण नंतरला मला काही कळलंच नाही. मी म्हणाले की नशिबाचा भाग आहे समजून आपण इथे आता व्यवस्थित राहूया आणि इथून कसं बाहेर पडता येईल याचा विचार करूया. त्यामुळे मी इथे आता राहते काकू. मी इथे 7-8 दिवस झाले मी एकटी राहते. तुम्ही प्लीज मला समजून घ्या, असं इथे माया लताला समजवत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याची बघा त्या माणसाने काय अवस्था करून ठेवली आहे. ही ऐश्वर्या सगळ्यांना हातापाया जोडायला लावते, पायावरती नाक घासायला लावते आणि ऐश्वर्या त्या माणसाच्या समोर स्वतः हात जोडते, त्याच्या पाया पडायला जाते. का माहिती आहे? कारण त्याच्या हातामध्ये बंदूक आहे ना. तो माणूस म्हणतो की आत्ताच्या आता तुला गोळी मारू शकतो. हे बघ, अगं तुझ्यापेक्षा ना ती जानकी हुशार आहे, कळलं का तुला? ती जानकी हुशार आहे तुझ्यापेक्षा. तिने बरोबर तुला गाफील ठेवून ते प्रॉपर्टीचे पेपर बाजूला केले. तुला खूपच जास्त ओव्हर कॉन्फिडन्स होता ना, की प्रॉपर्टीचे पेपर कुणाच्या हाती लागणारच नाही. तू जिथे कुठे ते प्रॉपर्टीचे पेपर ठेवलेस तिथून कुणी घेणारच नाही, असा तुला जो काही ओव्हर कॉन्फिडन्स होता, त्या जानकीने बरोबर तुला गाफील ठेवून ते प्रॉपर्टीचे पेपर मिळवले. ती हुशार आहे तुझ्यापेक्षा, कळलं का तुला? तुला असं वाटतं की तू हुशार आहेस, पण तू एक नंबरची मूर्ख आहेस, कळलं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला जानकी कशी माहिती? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, प्रश्न विचारायचे नाही, सांगितलं ना, मला सगळे लोक माहिती आहेत. ते सगळेजण तुला फसवत आहेत, ते कळतंय तरी का तुला? सगळे मिळून फसवत आहेत तुला. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, मग मी आता काय करू? ते प्लीज तुम्ही मला सांगा, काय करू मी? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, हे बघ, आता ज्या माणसाला फाशी देण्यात येत असते ना, त्यालासुद्धा त्याची शेवटची इच्छा विचारली जाते. पण मी तुला तुझी शेवटची इच्छा विचारणार नाही आहे. मी तुला माझी इच्छा सांगणार आहे शेवटची. ती म्हणजे अशी की प्रॉपर्टीचे पेपर तू मिळवायचे आणि ते पेपर लवकरात लवकर माझ्याकडे आणून द्यायचे. मला त्या रणदिवेंची संपूर्ण प्रॉपर्टी खरेदी करायची आहे, कळलं तुला? लवकरात लवकर पेपर माझ्या हातामध्ये हवेत. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो नक्की नक्की, मला फक्त तुम्ही थोडे दिवस द्या, प्रॉपर्टीचे पेपर मी काही करून मिळवेन आणि ते तुम्हाला नक्की आणून देईन. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की हा माणूस जानकीला कसा ओळखतो आणि रणदेवींच्या प्रॉपर्टीमध्ये याला इतका इंटरेस्ट काय आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, माफ करा, पण एक प्रश्न विचारू का तुम्हाला? नाही, तुम्ही इतके पैसेवाले आहात, तुम्हाला रणदेवींच्या प्रॉपर्टीमध्ये इतका इंटरेस्ट काय आहे? का हवे तुम्हाला त्यांची प्रॉपर्टी? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, मला त्या रणदिवेंमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि ना त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये. मला त्या जानकीच्या भूतकाळामध्ये इंटरेस्ट आहे, कळलं का तुला? जानकीच्या भूतकाळात इंटरेस्ट आहे मला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणते की जानकीच्या भूतकाळामध्ये इंटरेस्ट आहे. तो म्हणतो, आता तोंड उघडून प्रश्न विचारला आहेसा, परत मला प्रश्न विचारायचे नाही, कळलं ना? चला आता निघ आणि लवकरात लवकर प्रॉपर्टीचे पेपर मिळवायचे आणि मला द्यायला यायचे, कळलं का? आणि तो माणूस आता गेलेला असतो. ऐश्वर्या आता घरी चाललेली असते, एकटीच विचार करत असते. तिला आठवत असतं त्या माणसाचा आणि जानकीचा भूतकाळात काय बरं संबंध असेल, असा विचार ती आता करत असते. प्रॉपर्टीचे पेपर जानकी आणि ऋषिकेशच्या हातात गेलेत, आता त्यांच्याकडून ते मिळवायचे कसे, असा प्रश्न ऐश्वर्याच्या समोर असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्या घरी आलेली असते. सुमित्रा दरवाजा उघडते. सुमित्रा म्हणते, काय गं ऐश्वर्या, कुठे गेली होतीस एवढ्या रात्री? ये बरं ये. त्यानंतर इथे सुमित्रा म्हणत असते, ऐश्वर्या अगं कुठे बाहेर गेली होतीस का? डॉक्टरांकडे गेली होतीस का? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, हो आई, डॉक्टरांकडे गेले होते चेकअपसाठी. तेव्हा सुमित्रा म्हणते, हो का, बरं झालं डॉक्टरांकडे गेलीस. काय म्हणाले डॉक्टर? बाळ कसं आहे, बाळ व्यवस्थित आहे ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो आई, काळजी करण्यासारखं काही नाही आहे, बाळ एकदम व्यवस्थित आहे. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणते, मी तुझी आणि बाळाची आता दृष्टच काढणार आहे बाई. तेव्हा तिथे आता येते अवंतिका. अवंतिका म्हणते, ऐश्वर्या अगं आलीस का तू?
हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आले. आम्ही आता तुझीच आठवण काढली होती, तुलाच मिस करत होतो आम्ही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते का माझ्याबद्दल काय बोलत होता तुम्ही. तेव्हा अवंतिका म्हणते अगं असं काय करतेस, तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल बोलत होतो. ऐश्वर्या म्हणते माझ्या प्रेग्नन्सीबद्दल काय बोलत होता. तेव्हा अवंतिका म्हणते अगं तू प्रेग्नेंट आहेस ना, मग प्रेग्नन्सीमध्ये असं चिंचा बोरं कैऱ्या खावेशा वाटतात ना, म्हणून आम्ही तुझ्यासाठी तुझे डोहाळे पुरवण्यासाठी हे बघ आम्ही सगळी तयारी ना आधीच करून ठेवली आहे. तुझ्यासाठी आम्ही सगळं आधीच घेऊन आलो आहे, हे बघ तुझे डोहाळे पुरवण्यासाठी. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणते अरे वा, बघितलंस ना ऐश्वर्या, सगळी तयारी करण्यात आली आहे. तेव्हा जानकी म्हणते आणि एवढंच नाही बरं का ऐश्वर्या, डोहाळ्यांमध्ये ना अजून एक डोहाळं बायकांना खूपच लागतं, ते डोहाळेसुद्धा मी तुझे पुरवणार आहे, ते सुद्धा घेऊन आली आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय काय आणलेस तू माझ्यासाठी. तेव्हा इथे जानकी म्हणते जी तुला खायला खूप आवडते माती, मी तुझ्यासाठी मातीसुद्धा घेऊन आली. अगं माती म्हणजे कॅल्शियमची माती गं. जेव्हा इथे बायका प्रेग्नेंट असतात ना, तेव्हा त्यांना कॅल्शियमची माती खावीशी वाटते. आणि मग तुला तर काय सतत माती खायची सवयच आहे ना, मग तुझ्यासाठी मी आधीच ती माती घेऊन आली. आता ही माती आहे ना ऐश्वर्या तुला खावी लागणार आहे, कळलं का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते जानकी तोंड सांभाळून बोला, आत्ताच सांगते, जास्त तोंड उघडू नकोस. तेव्हा जानकी म्हणते ऐश्वर्या तोंड सांभाळूनच बोलते अगं, अजून किती तोंड सांभाळून बोलू, तुझ्यापेक्षा चांगलंच बोलते मी. हे घे आता ही माती, खा बरं. आणि इथे जानकी ती माती ऐश्वर्याच्या तोंडात कोंबणारच असते. तर ते ऐश्वर्याने बघितलेलं स्वप्न असतं. तिथून एक दादा जात असतात, ते म्हणतात अहो ताई हे काय करताय तुम्ही, गाडीच्या समोर येऊन काय उभे राहताय, जरा बघून चाला ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते सॉरी सॉरी दादा सॉरी. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की या लोकांच्या हाती आता प्रॉपर्टीचे पेपर गेलेत, मी जर मागायला गेले तर मला काही ते मिळणार नाही आहेत. आता ते लोक मला घरातून बाहेर काढू शकतात आणि प्रॉपर्टीचे पेपर त्या माणसाला दिले नाही तर तो मला गोळी मारू शकतो. आणि आता या माणसांकडे पॉवर गेलेली आहे, प्रॉपर्टीचे पेपर त्यांच्या हातात गेलेत, तर आता माती काही शेणसुद्धा भरवायला मागे पुढे बघणार नाही, असं ऐश्वर्या म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो ऐश्वर्या घरी येते, तर सुमित्रा आता ठरल्याप्रमाणे दरवाजा उघडते. ऐश्वर्या इकडे तिकडे बघत असते. तेव्हा सुमित्रा म्हणते काय गं ऐश्वर्या, इकडे तिकडे काय बघतेस दारामध्ये उभी राहून, अगं आतमध्ये ये. तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो येते ना. सगळेजण कुठे गेलेत का. तेव्हा सुमित्रा म्हणते अगं असं काय करते, सगळेजण आपापली कामं करतायत, तुला कुणाला भेटायचं आहे, कुणाशी काही बोलायचं आहे का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही नाही आपलं सहजच, इथे कोणी दिसलं नाही ना म्हणून विचारलं, बरं झालं इथे कुणी नाही आहे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते हो अगं कुणी नाही आहे, पण काय झाले का ऐश्वर्या, अशी बावरल्यासारखी का झालीस, अशी इकडे तिकडे का बघतीयस. तेव्हा ऐश्वर्या आता मनामध्ये म्हणते की बरं झालं ती जानकी इथे नाही आहे, म्हणजे जे काही मला वाटलं होतं माती वगैरे भरवण्याचं, ती माती मला कुणी भरवायला इथे नाही आहे, ते मात्र नक्की. तेव्हा सुमित्रा म्हणते ऐश्वर्या अगं काय झालं, कुठे गेली होतीस तू एवढ्या रात्री आणि अशी घाबरल्यावानी बावरल्यासारखी का झाली आहेस, असं सुमित्रा आता ऐश्वर्याला विचारते. तेव्हा प्रेक्षकांनी ऐश्वर्या खरं तर आता खूपच जास्त घाबरलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे जानकी म्हणते भाऊजी ऐश्वर्याला विचारल्यानंतर ऐश्वर्या सांगेल का माझी आई कुठे आहे ते. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की वहिनी ऐश्वर्याला जर विचारलं ना की तिची आई कुठे आहे, आता तर प्रॉपर्टीचे पेपर आपल्याकडे आहेत, त्याच्यामुळे तिला हे तर कळलंच असेल की प्रॉपर्टीचे पेपर आपल्याला मिळालेत, त्यामुळे तिला सांगावंच लागणार आहे की तुझी आई कुठे आहे, कुठे ठेवले तिने तुझ्या आईला. तेव्हा अवंतिका म्हणत असते नाही सौमी, मला असं वाटत नाही आहे, हे बघ आता तर उलट तिला कळलं आहे की प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हाती आले आहेत, त्याच्यामुळे ती आपल्याला अजिबात सांगणार नाही आहे की तिने लताईंना कुठे ठेवलेलं आहे. मला तरी नाही वाटत की ती आपल्याला सत्य सांगेल. तेव्हा इथे जानकी म्हणते मलासुद्धा तीच भीती वाटते, प्रॉपर्टीचे पेपर आपण मिळवलेत हे आता ऐश्वर्याला कळलं आहे, त्यामुळे ऐश्वर्या भयंकर चिडली असेल आणि तिने तो सगळा राग जर माझ्या आईवरती काढला तर, आणि तिने रागाच्या भरात माझ्या आईला काही केलं तर भाऊजी. तेव्हा इथे जानकी खूप घाबरलेली असते. तेव्हा इथे ऋषिकेश ऐश्वर्याला विचारत असतो की ऐश्वर्या खरं खरं सांगा, कुठे ठेवलेस तू लताबाईंना, कुठे आहेत लताबाई, काय केलं आहेस तू त्यांच्याबरोबर. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की ऋषिकेश दादा, अहो मेलेल्या माणसांना आता लपवून ठेवण्यात काय अर्थ, त्यांची जी काही विल्हेवाट लावायची होती ती लावून टाकली. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो ऐश्वर्या गप्प बसतो आता, तुला बरोबर माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे की लताबाई जिवंत आहेत
आणि त्या तुझ्या ताब्यात आहेत ना, ते सुद्धा आम्हाला माहिती आहे. जर जास्त आगाऊपणा केलास आणि लताबाईंना काही केलंच ना ऐश्वर्या, तर तुला हे सगळं खूप महागात पडणार आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेव, असं आता ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो.